नमस्कार, फिर एक बार आप लोगों से बात करने के लिए आ चुका हूँ। मेरा नाम आप जानते होंगे लेकिन फिर से बता रहा हूँ, मेरा नाम है अक्षय और आज मैं आपको क्लियर करने वाला हूँ कि आपके और सक्सेस के बीच में एग्जैक्टली क्या है। मतलब मेरे को ये करना है कि मैं एक सीरीज बनाना चाहता हूँ जिसमें मैं ये एक्सप्लेन करूँगा कि आपके और सक्सेस के बीच में एग्जैक्टली क्या है। कई सारे हर्डल्स होते हैं, कई सारे कह सकते हैं ऑब्स्टिकल्स होते हैं जिनको आपको क्लियर करना होता है और उन चीज़ों को क्लियर करने के बाद ही आप सक्सेस तक पहुंच पाते हैं। तो वो सारी की सारी चीज़ें एग्जैक्टली क्या है ये आज मैं बताऊंगा, लेकिन ये बताने के लिए मैं आपको खुद का एग्जाम्पल दूंगा। चलिए मैं ना आपको एक सवाल पूछ लेता हूँ। आप मुझे बता सकते हैं कि इतने दिन हो गए मैंने कोई भी वीडियो यूट्यूब पर अपलोड ही नहीं किया, क्या आप जानते हैं ऐसा क्यों हुआ था? क्या आप कोई गेस कर सकते हैं, कोई आप अंदाज़ा लगा सकते हैं कि ऐसा क्यों हुआ होगा कि इतने दिनों से मैंने कोई वीडियो नहीं डाला यूट्यूब पर? क्या ऐसा था कि मैं तंग आ चुका था, मैं बहुत लेज़ी हुआ था, मेरे को वीडियोस नहीं बनाने थे और मैं वीडियो नहीं बना रहा था? एग्जैक्टली क्या हो सकता है? मेरी तबीयत ठीक नहीं थी, मैं इतना बिजी हो चुका था कि मेरे पास समय ही नहीं था, या फिर मैं आउट स्टेशन चला गया था जिसकी वजह से मैं वीडियो नहीं बना पाया, पॉडकास्ट नहीं बना पाया। क्या हो सकता है? ये जो एक रीज़न है ना, यही रीज़न है सबसे पहले सक्सेस के और आपके बीच में। अगर इस चीज़ को आप क्लियर कर देते हैं ना, तो आप सक्सेसफुल बन ही सकते हैं। आपको सक्सेसफुल बनने से कोई रोक ही नहीं सकता। बाय द वे, पॉडकास्ट के इस मकाम पर आने के बाद मैं ना एक डिस्क्लेमर यहाँ पर देना चाहता हूँ, वो ये कि आज मेरी बातें मुंतशिर होगी। जी हाँ, बिल्कुल सही सुना आपने, आज मेरी बातें मुंतशिर होगी। मैं बहुत बिखराव के साथ बात करूँगा क्योंकि वही तो सबसे बड़ा एक ऑब्स्टिकल था, एक सबसे बड़ा हर्डल था। मैं वीडियो नहीं बना रहा था। एक्चुअली मुझे ना वीडियोज़ बनाने थे, बहुत कुछ हो रहा था हमारे देश में, दुनिया में। मेरे को उन चीज़ों के ऊपर बात करना था लेकिन मैं कन्फ्यूज़ हो चुका था। तो आपको उस सवाल का जवाब मिल चुका होगा कि आपके और सक्सेस के बीच में क्या है। कन्फ्यूजन को आप उलझन कह सकते हैं, संभ्रम कह सकते हैं, डिलेमा कह सकते हैं। आप अगर आपको डिलेमा नहीं कहना है तो आप डायलेमा कह सकते हैं। दुविधा, बेसिकली ये जो दुविधा होती है ना, ये दुविधा इंसान को ना जिंदगी में आगे बढ़ने ही नहीं देती। और इसलिए अगर आपके दिमाग में भी दुविधा है कि मैं ये करूँ या वो करूँ, तो कभी भी आप एक भी काम ढंग से नहीं कर पाएंगे। इस दुविधा को एक्सप्लेन करने के लिए मराठी में एक बहुत बढ़िया सा गाना है। हुर हुर असते तीच उरी, हुर हुर असते तीच उरी, दिवस बरा की रात्र बरी, कुठला रस्ता सांग खरा, वळणाचा की सरळ बरा, शरीर जाते जळून तरी, धूर खरा की राख खरी, शरीर जाते जळून तरी, धूर खरा की राख खरी, जगणे मरणे काय बरे, जगणे मरणे काय बरे, सुख खरे की दुख खरे। ये जो लास्ट में है ना, सुख खरे की दुख खरे, ये एक्चुअली मतलब इस तरह से है कि जिंदगी में पेन होना ये सच है या फिर जिंदगी में सिर्फ आपको हैप्पीनेस मिलना ये सच है। मतलब ये इतना ब्यूटीफुल सा गाना है, आई कांट इवन एक्सप्लेन यू कि ये गाना मुझे कितना अच्छा लगता है। पर्सनली ये गाना मुझे बहुत अच्छा लगता है, इसलिए ये गाना जो है वो मैंने आपको सुनवाया। वैसे इस गाने को लिखा है सौमित्र जी ने और सलील कुलकर्णी ने इसको म्यूज़िक दिया है। शोभा नहीं यार, शुभा जोशी नाम के एक जो सिंगर है उन्होंने ये गाना गाया है। एक उनाड़ दिवस, एक फिल्म आई थी एक उनाड़ दिवस, तो उस फिल्म में ये गाना था, हुर हुर असते तीच उरी। अमेजिंग। तो इस कंफ्यूजन में मैं भी था कि एग्जैक्टली कैसे वीडियोस बनाने हैं और क्या उन वीडियोस के लिए अलग से यूट्यूब का चैनल बनाना पड़ेगा, क्योंकि बहुत बड़े बड़े यूट्यूबर्स कहते हैं कि आपको निश फाइनल करना चाहिए। अगर आप निश फाइनल करते हैं तो ही आपका यूट्यूब चैनल सक्सेसफुल होगा। अगर आप निश फाइनल नहीं करते, अगर आप दुनिया भर की बातें करते हैं तो यूट्यूब का एल्गोरिदम आपकी बातों को समझ नहीं पाएगा और इसलिए आपका चैनल कभी हिट ही नहीं हो पाएगा। इसलिए आप अलग अलग कैटेगरीज बनाइए और उन कैटेगरीज, उन सब्जेक्ट्स के ऊपर आप वीडियोज़ बनाइए, तभी आप सुपर हिट हो सकते हैं, तभी आपका चैनल सुपर हिट हो सकता है। फॉरेन में बहुत सारे ऐसे लोग हैं जो कि बहुत पर्टिकुलर बातें करते हैं, जैसे कि कोई बंदा है जो कि सिर्फ और सिर्फ इस विषय पर बात करता है कि कुत्तों को क्या खिलाना चाहिए, नहीं डॉगीज़ को क्या खिलाना चाहिए, यही एक टॉपिक लेकर वो बात करता है। उसने इतना कमाया, उसका चैनल इतना फेमस हो गया, उसके इतने सब्स है, उसके इतने लाइक्स है, शेयर्स है।
तो मैं बहुत कंफ्यूज हो चुका था कि यार एग्जैक्टली मेरे को भी क्या करना है। मतलब मैं ना सिर्फ एक ही बात नहीं कर सकता। आज तक ये होता था कि मैं बहुत सारे वीडियोस पॉलिटिक्स पर बनाता था क्योंकि मुझे पॉलिटिक्स पर बात करना अच्छा लगता है। बीइंग अवेयर सिटीजन, इट इज़ माई रिस्पॉन्सिबिलिटी टू कमेंट ओवर पॉलिटिक्स। तो ये कमेंट्री इसलिए होती थी क्योंकि मुझे बहुत अच्छा लगता था, लेकिन मैं वहाँ तक सीमित नहीं रहना चाहता था। मुझे ना मोटिवेशन आपको देना था, मुझे पॉलिटिक्स पर तो बात करनी ही थी, आर्ट्स पर मुझे बात करनी थी, इंडियन कल्चर मुझे बहुत पसंद है तो इंडियन कल्चर की मुझे बात करनी है, स्पिरिचुअलिटी के बारे में मुझे बात करना बहुत अच्छा लगता है। हाँ, कम बातें करता हूँ लेकिन स्पिरिचुअलिटी पर भी बातें करना मुझे बहुत अच्छा लगता है। और सबसे मेरा फेवरेट जो टॉपिक है वो है साइकोलॉजी। साइकोलॉजी को छोड़कर, इन टॉपिक्स को छोड़कर और भी बहुत सारे टॉपिक्स हैं जिनको अगर मैं गिनाऊंगा तो ये वीडियो बहुत लंबा हो जाएगा। तो मैं कंफ्यूज हो रहा था कि मैं वीडियोस के लिए अलग अलग चैनल्स बनाऊं तो भी कितने बनाऊं, एक चैनल, 2 चैनल, 3 चैनल, मतलब कितने चैनल्स मैं बना सकता हूं, नहीं हो सकता ना। तो इसलिए मैं कंक्लूजन पर आ चुका हूं अभी कि मैं ये एक जो अभी मेरा चैनल है जिसका नाम है अक्षय कुलकर्णी, तो यही एक चैनल होगा जो मैं कंटिन्यू करने वाला हूं, जिसके ऊपर इन टॉपिक्स पर मैं वीडियोस बनाऊंगा। मोटिवेशनल, पॉलिटिकल, आर्ट्स, इंडियन कल्चर, स्पिरिचुअलिटी और साइकोलॉजी, इन सब्जेक्ट्स को छोड़कर भी और भी अलग बहुत सारे सब्जेक्ट्स इसमें मैं शामिल कर रहा हूँ। तो क्या सिर्फ यह एक ही डिलेमा था मेरे दिमाग में जिसकी वजह से मैं वीडियोस नहीं बना रहा था? नो, इसके साथ और एक डिलेमा भी था कि मैं जब वीडियो बनाता हूँ तो मैं किस भाषा में बात करूं। मैं मराठी में बात करूं जो कि मेरी मातृभाषा है, मैं हिंदी में बात करूं जिसमें बात करना मुझे बहुत अच्छा लगता है, या फिर मैं कन्नड़ा में बात करूं जो भी मुझे बहुत अच्छा लगता है, मतलब कन्नड़ा में भी बात करना मुझे बहुत अच्छा लगता है, या फिर मैं इंग्लिश में बात करूं सो दैट मैं ज़्यादा ऑडियंस तक पहुंच पाऊं। तो ये भी बहुत बड़ा एक डिलेमा था, एक कन्फ्यूजन था, एक दुविधा थी मेरे दिमाग में जिसकी वजह से मैं वीडियोज़ नहीं बना पा रहा था। तो एक लेवल पर आने के बाद मैंने ये डिसाइड कर लिया था कि मोटिवेशनल के लिए बात करनी है तो मराठी में बात करूंगा, पॉलिटिक्स की बात करनी है तो हिंदी में बात करूंगा, बाकी स्पिरिचुअलिटी और साइकोलॉजी और इंडियन कल्चर के बारे में इंग्लिश में बात करेंगे। ये मेरे दिमाग में चल रहा था, लेकिन अभी नहीं, ब्रेक कर दीजिए उस चीज़ को, मतलब उस सवाल को, उसका भी हल मैंने ढूंढ लिया है। देखिए, मेरी मातृभाषा मराठी है, ನಾ ಕನ್ನಡ ಮಾತನಾಡಬಲ್ಲೆ, ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡಬಲ್ಲೆ. ಬೀಯಿಂಗ್ ಉತ್ತರ ಕನ್ನಡಿಗ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಡೆಫಿನೆಟ್ ಆಗಿ ಮಾತನಾಡಬಹುದು. ಐ ಡೋಂಟ್ ಲೈಕ್ ಟು ಆ್ಯಕ್ಟ್ ಲೈಕ್ ವೆರಿ ಪ್ಯೂರ್ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಕನ್ನಡ. ಸೊ ಆ ರೀತಿ ಏನಿರಲಿಲ್ಲ, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಮಾತನಾಡೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಆ್ಯಂಡ್ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಮಚ್ कंफर्टेबल इन इंग्लिश ऑल्सो. हिंदी तो आप मेरी जानते ही हैं, लेकिन मराठी मेरी मातृभाषा है और इसलिए मैंने डिसाइड कर लिया है कि मैं मराठी में बात करूँगा. हो, याच्यानंतरचे जे काही व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये मी तुमच्याशी मराठीतनं गप्पा मारणार आहे आणि त्याच्यामध्ये आधेमध्ये थोडंसं हिंदी घुसडणार, थोडंसं कानडी घुसडणार, थोडंसं इंग्लिश. ते ना येतच, 5वीला पुजलं आपल्या ते इंग्लिश, त्यामुळे इंग्लिश असणारच आहे. पण बेसिकली मी मराठीतनं बोलणार आहे. बाकीच्या भाषा पण मी थोड्याफार वापरणार आहे. त्यातल्या म्हणी, त्यातले जर वाक्प्रचार, त्यातले जर काही फ्रेजेस असतील, कंटेंट असेल काही, तर तो मी वापरणार आहे. पण बेसिकली मी मराठीतनं बोलणार आहे कारण ती माझी मातृभाषा आहे. आणि मला असं वाटतं की जर मी माझ्या मातृभाषेतनं बोलत असेन तर ते जास्त लोकांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवू शकतो मी. समजा मी 100 लोकांना ॲड्रेस केलं हिंदीमधनं आणि त्यातल्या फक्त 10 लोकांना मी कन्व्हिन्स करू शकलो, तर माझा व्हिडिओ बनवण्याचा काय अर्थ राहिला, काय उद्दिष्ट राहिलं? मग त्याच्यामध्ये काहीच उद्दिष्ट नाही राहिलं ना. मग समजा मी जर 50 लोकांशीच गप्पा मारल्या, त्या 50 लोकांना माझ्या गप्पा समजल्या, त्यापैकी 30 लोकांना मी मोटिवेट करू शकलो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही थोडंफार परिवर्तन आलं, तर माझा सक्सेस रेट जास्त आहे ना याच्यामध्ये. हा विचार केल्यानंतर मी असं ठरवलं की नाही, अब बात मैं करूँगा मराठी में. सो याच्यानंतरचा जो माझा प्रवास असणार आहे तो खरं तर खूप वेगळा असणार आहे यूट्यूबवरती, कारण मी मगाशी सांगितलेल्या सगळ्या विषयांवरती थोडं बोलणार आहे. मला जेव्हा जे वाटेल ते मी बोलणार आहे. सध्या मी ही एक सिरीज सुरू करतो आहे की सक्सेस और आपके बीच में क्या है. आता याच्यामध्ये मी थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे की एक्झॅक्टली लोक सक्सेसफुल का नाही होऊ शकत किंवा काय अडथळे असतात की जे पार केल्यानंतर आपण यशस्वी होऊ शकतो, जेणेकरून आपल्याला मदत होईल. आता आपण म्हणाल की लेका तू हे सगळं सांगतोयस आम्हाला, पण तू आहेस का सक्सेसफुल? तर पर्सनली सांगायचं झालं आणि जेन्युइनली सांगायचं झालं प्रामाणिकपणे, तर मी सक्सेसफुल आहे असं मला वाटतं. आणि जी लोक मला जवळून ओळखतात ना, त्या लोकांना माहिती आहे की मी बऱ्यापैकी स्वतःला सिद्ध केलेलं आहे, आय मीन प्रूव्ह केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मी एक्झॅक्टली काय स्ट्रगल केला माझ्या पास्टमध्ये, मी काय गोष्टी फेस केलेल्या आहेत, आता एक्झॅक्टली मी काय करतोय, या गोष्टीला सक्सेस म्हटलं पाहिजे का,
ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेळ आल्यावरती मी रिव्हील करेन किंवा त्या सगळ्या गोष्टी मी मोकळेपणाने तुमच्याशी शेअर करेन. पण सध्या जो माझा ऑडियन्स आहे, म्हणजे जे लोक जनरली माझ्या व्हिडिओला कन्झ्युम करतात, तर ते सगळे लोक बऱ्यापैकी माझा प्रवास ओळखून आहेत. त्यामुळं आत्ता ते सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. सो सांगायचा मुद्दा असा की मी ज्या गोष्टी वापरल्या माझ्या आयुष्यामध्ये, की ज्याचा वापर करून मी इथपर्यंत आलो, त्या गोष्टी सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत. लहानपणापासून माझा एक कन्सर्न आहे, सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल असलं पाहिजे. हसण्यापासून आपल्याला कुणीही वंचित ठेवू शकत नाही. मला असं वाटतं की कुणाच्याही जीवनामध्ये ना दुःख नसलंच पाहिजे. दुःख ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण स्वतःहून अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे जर आपण ठरवलं की मला दुःखी नाही राहायचं आहे, तर आपण दुःखी नाही राहू शकत. मग शारीरिक कारण असेल, मानसिक कारण असेल, सामाजिक कारण असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, वी कॅन अवॉइड, वी कॅन स्किप, वी कॅन डिस्कार्ड इट इझिली फ्रॉम अवर लाईव्स, असं मला वाटतं. आणि हे कसं ते मी या सिरीजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि समजा हे करत असताना एखादा पॉलिटिकल विषय माझ्या कन्सिडरेशनमध्ये आला, माझ्या वाचनामध्ये आला, किंवा तसं काही घडलं आपल्या देशामध्ये, जगामध्ये, तर मी त्याच्यावरती पण बोलणार आहे. आणि हे करत असताना मला अशी हुक्की आली की मला ना आर्ट्सवरतीच बोलायचं आहे, मला स्पिरिच्युअलिटीवरतीच बोलायचं आहे, तर मी ते पण करणार आहे. आता इकडे स्पिरिच्युअलिटीचा विषय निघालेलाच आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगून सोडतो मी की 9 तारखेला म्हणजे 9 ऑक्टोबर 2022 या दिवशी बँगलोरमध्ये आपले जे सगळ्यांचे लाडके सद्गुरू आहेत, जे गी वासुदेव सद्गुरू जे आहेत, ते नागा कॉन्सिग्रेशन करतात. म्हणजे नागाची जी मूर्ती आहे ना, त्याचं कॉन्सिग्रेशन केलं जातं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा जर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर तुमच्या आयुष्यातले बरेच अनसीन हर्डल्स जे आहेत, की अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती देखील नाही आहेत, त्यासुद्धा क्लिअर होऊ शकतात. आणि जर तुम्हाला स्पिरिच्युअली ग्रो व्हायचं असेल किंवा भौतिक अर्थाने देखील तुम्हाला ग्रो व्हायचं असेल, तर ती टेक्निक तुम्हाला खूप मदत करू शकते, ती प्रोसेस तुम्हाला खूप मदत करू शकते. बाय द वे, मी असं अजिबात नाही करत आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडापासून. नो, मी स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. माय ब्रदर विल बी विथ मी अलॉंग विथ माय वन ऑफ फेवरेट फ्रेंड. सो आम्ही सगळेजण जाणार आहोत. तुम्ही पण ट्राय युअर लेवल बेस्ट अँड ट्राय टू पार्टिसिपेट इन दॅट स्पिरिच्युअल मुवमेंट, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडे क्लिक करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता. आता राहिला प्रश्न दक्षिणेचा, म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी, याच्यासाठी तुम्हाला काही पैसे पे करावे लागणार आहेत. याच्यासाठी सुरुवातीचे जे चार्जेस आहेत ना, ते आहेत साधारण 5 लाख रुपये. त्याच्यानंतर आहे 3 लाख, एका माणसाला 5 लाख, नंतर एका माणसाला 3 लाख, त्याच्यानंतर ते असं कमी कमी होत येतं, 50,000, 10,000, आणि सर्वसामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे म्हणून 5,000 ही पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवण्यात आलेली आहे. आता तुमच्या मनामध्ये येऊ शकतं आध्यात्मिक गोष्ट आहे, इतकं हेवी चार्ज करण्याची काय गरज आहे? तर मी स्पष्ट सांगेन की दक्षिणा दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला अप्लाय होत नाही. आपल्याला जर काही हवं असेल तर काही ना काहीतरी पे करावंच लागतं. नंबर 1, इट इज माय कन्सिडरेशन. म्हणजे मी या अँगलने सोचतो, आय 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 सोचतो नाही रे, मी या अँगलने विचार करतो. सो या गोष्टीसाठी आपल्याला पैसे हे दिलेच पाहिजेत. ते किती अमाऊंट आहे, आपल्याला जितकं झेपतं तेवढं आपण द्यायचं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की तिकडे ईशा फाउंडेशन जसं कोईम्बतूरला आहे, तसं एक मोठं एक आश्रम तिकडे डिझाईन केला जातो, तिकडे बनवलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये बहुतेक भैरवी मातेचं मंदिर आणि ध्यानलिंग हे 2 नसेल, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, सूर्यकुंड, चंद्रकुंड वगैरे असं. तर हे तिकडं केलं जाणार आहे आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही एक मदत असणार आहे आपल्याकडून. आणि जर इतक्या नोबेल कॉजसाठी, इतक्या आध्यात्मिक गोष्टीसाठी जर आपले पैसे सत्कारणी लागत असतील, तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. त्यामुळं मी तो पार्ट क्लिअर करून टाकतोय दक्षिणेचा, फीजचा. तुम्ही विचार करू नका, जेवढी अमाऊंट तुम्हाला शक्य आहे, 5,000 रुपये तर तुम्ही नक्कीच खर्च करू शकता. आय नो दॅट. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि स्वतःला इनलाइटमेंट किंवा लिबरेशन म्हणजे मुक्तीच्या दिशेने घेऊन जा. ठीक आहे. आता व्हिडिओ समराईज करत असताना परत एकदा मी माझ्या मूळ पदावरती येतोय. माझा मूळ पद काय आहे की आपण आणि सक्सेस याच्यामध्ये काय आहे? कन्फ्युजन, दुविधा. जर तुम्ही कन्फ्यूज असाल, जर तुम्ही एखाद्या संभ्रमामध्ये असाल, जर तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये डिलेमा असेल की मी हे करू का, ते करू का, हे करू का, ते करू का, तुम्ही आयुष्यात कधीही सक्सेसफुल बनू शकणार नाही. आपण म्हणतो ना की दोन्ही दगडावरती पाय ठेवायचे नाहीत, आपल्याला एकाच दगडावरती पाय ठेवायचं, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हे एक्झॅक्टली तेच आहे. म्हणून एक ना धड भाराभर चिंध्या वगैरे असला विचार अजिबात नाही करायचा.
आपल्याला जे वाटतं ना ते करत राहायचं. करत राहणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर तुम्ही करत राहिलात ना काहीही कर्म, तर सक्सेस मिळणं हे अटळ आहे. त्यामुळं करत राहा. ॲटलिस्ट फेल्युअर ही सही तुम्हाला त्यातनं पाठ मिळेल, तुम्हाला त्यातनं धडा मिळेल आणि तुम्ही स्वतःला करेक्ट कराल. एकाना गरम दुधामध्ये 2 बेडक्या पडतात आणि एक बेडकी जेव्हा त्या गरम दुधामध्ये टापकन पडते तेव्हा ती ठरवते की आता आपण गरम दुधामध्ये पडलेलो आहोत, आता आपण जगू शकणार नाही. तरीही ती थोडाफार प्रयत्न करते वरती जाण्याचा आणि अजून जरा भासतं तिला या प्रयत्नामध्ये आणि ती बिचारी मरून जाते. पण दुसरी बेडकी माझ्या कॅटेगरीतली असते, तिला ना हार मानायची नसते. ती म्हणते वॉट एव्हर इट मे बी, नो मॅटर वॉट, आय विल ट्राय, आय विल गिव्ह माय बेस्ट. आणि ती ना गोल फिरत राहते पण ती दम सोडत नाही. ती ना आपल्या मनातली जिद्द सोडत नाही आणि या फिरत राहण्यामुळे ते दूध लवकरच गार होतं आणि गोल फिरून त्यातली साय असते ना तिची मलईमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग त्या मलईचाच आधार घेऊन ती बेडकीनं टाप करून बाहेर येते. थोडंफार भाजतं तिला, नाही बऱ्यापैकी भाजतं तिला, पण जीव वाचतो. सो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही विचार करत बसू नका की मी काय करू, कसं करू, कुठून करू, होणार नाही असं नाही. तुम्ही करत राहा, नक्की काही ना काहीतरी होईल आणि काही होणारच नाही, लेट इट बी असा ॲटिट्यूड तर आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायचाच नाही आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने ही गोष्ट आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू देखील तुम्हाला रोखू शकणार नाही. ठीक आहे, हा मी शब्द देतोय माझ्याकडून तुम्हाला. त्या गोष्टी आहेत ज्या मी स्वतः ट्राय केलेल्या आहेत. यूट्यूबचं माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सोनारे फुंके नळी आणि इकडून तिकडे वाहे वारे असं नको व्हायला. टेक इट सिरियसली. ठीक आहे, मी अजून एका पॉडकास्टमध्ये येणार आहे तुम्हाला भेटायला, पण तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ना त्याची प्रिपरेशन करत राहा. नेक्स्ट या सिरीजमध्ये नेक्स्ट मी परत वेगळा मुद्दा घेऊन येणार आहे की जो खूप मोठा अडथळा आहे तुमच्यामध्ये आणि सक्सेसमध्ये. तोपर्यंत माझी थोडीशी वाट बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजना सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवून टाका, शेअर करून टाका आणि मग बस. आणि काय नाही, मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायला येईल. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.